वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणाऱ्यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपान काका आणि अन्य थोर वारकरी संतांनी या वारीच्या माध्यमातून समाजाला जीवनाचे सार्थक करण्याचे ज्ञान दिले। सध्या मात्र काही अपप्रवृत्ती वारीच्या या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग, धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। समरसता आणि समरसता यांच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसेच नक्षलवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांच्यासह इतर पुरोगामी शिरले आहेत। त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचे गुन्हे नोंद आहेत। ही गोष्ट शासन प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव हरिभक्तपरायण नरहरी महाराज चौधरी, श्री क्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष हरिभक्तपरायण नितीन मोरे महाराज आणि हरिभक्तपरायण वैभव महाराज मोरे, संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष हरिभक्तपरायण राम महाराज कदम, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताध्यक्ष हरिभक्तपरायण भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष हरिभक्तपरायण बापू महाराज रावकर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान चिंतामणी प्रासादिक दिंडीचे हरिभक्तपरायण दत्तात्रय चोरगे महाराज आणि अन्य संत महंत उपस्थित होते। नमस्कार, मी सुनील गणवट, हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आज पुण्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या विविध वारकरी संघटना, देहू असेल, सोपानकाका संस्थान असेल, अशी संस्थानं, हिंदुत्वादी संघटना, वारकरी संघटना सर्वांनी एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली। याच्यामध्ये वारीच्या कालावधीमध्ये तथाकथित पुरोगामी, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले, काही वामपंथी मंडळी, नास्तिकवादी मंडळी या ठिकाणी येऊन संतांच्या अभंगाचे चुकीचे दाखले देणं असेल, अर्धवट संतांचे अभंग सांगणं असेल किंवा त्यांचा एक छुपा अजेंडा चालवण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी साध्य करून घेण्याचा भाग असेल। मुळात जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याच्यावरती नक्षलवादाचे आरोप आहेत, त्यांचा कार्यकर्ता आता रायगड जिल्ह्यामध्ये एटीएसने त्याच्यावर पकडलं त्याला आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत की जो स्वतः वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचं काम करत होता, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सक्रिय कार्य करत होता। अशा मंडळींनी वारीमध्ये येऊन श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, स्वतःचे छुपे अजेंडे चालवण्याचं काम करू नये, ही प्रमुख मागणी या ठिकाणी होती। वारकरी संप्रदायातले एक पथक या संदर्भात जागरूक राहून यांच्याकडे लक्ष ठेवेलच। सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन, पोलीस प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन, कारण यांनी प्रचार प्रसार करत असताना काही जर अशांतता निर्माण झाली त्याची जबाबदारी कोण घेणार, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। आळंदी, देहू, पंढरपूर ही जी वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र, त्या ठिकाणी मद्यमांस मुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी आणि वारकऱ्यांच्या तीर्थस्थानाच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये अन्य धर्मियांना प्रचार प्रसार करण्यावरती बंदी घालावी। त्याचबरोबर वारी मार्गावरती ख्रिश्चन धर्मीय आपला प्रचार प्रसार करत असतात, पत्रक वाटत असतात, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत असतात। या वारीचा गैरफायदा घेऊन या गोष्टी करू नयेत, ही मागणी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। वारी संपायच्या आत म्हणजे आजपासूनच या संदर्भातल्या सूचना पोलीस प्रशासनाला द्याव्यात अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आलेली आहे। एकादशीच्या वेळेपर्यंत जर काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी होणाऱ्या एकादशीच्या दिवशीच्या महाधिवेशनामध्ये पुढील भूमिका ठरवून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल। समाजामध्ये जागृती आणण्याची आवश्यकता आहे। समाज नको त्या विचाराने विकलांग होत चाललेला आहे। जे विचार घ्यायला हवेत ते विचार समाजाकडून घेतले जात नाही आणि नको ते विचार घेऊन व्यक्तिगत जीवनासह कौटुंबिक जीवन किंवा कौटुंबिकच नाही तर सामाजिक जीवन देखील उद्ध्वस्त होत चाललेलं आहे। आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या समाजाला एक संतांच्या विचारांच्या माध्यमातून, हिंदुत्वाच्या विचाराच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। आज या ठिकाणी जे पुणे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्या पालखीसोबत आम्ही वारीला आल्यानंतर पत्रकार परिषद झाली। या परिषदेमध्ये जे काही विषय झाले त्यामध्ये माझ्याकडे बोलण्याचा योग दिला तो जो विषय दिला होता की वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आणि संत या विषयावर मी काही जे बोललो होते, संप्रदायावर टीका होते, संतावर टीका होते आणि ग्रंथावरही टीका होते। या टीका थांबाव्यात, शासनाने याची दखल घ्यावी आणि संप्रदायाला सर्वतोपरी आधार म्हणून काही नुसतं आश्वासन न देता त्याचा ठोस निर्णय घेऊन वारकरी संप्रदायाला कळवावं अशी मी शासनाला विनंती केली।